इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ 8वा नैसर्गिक संसाधने स्वाध्याय अ खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? 1. पाणी. उत्तर पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी, स्वच्छतेसाठी, मासेमारीसाठी आणि मीठ तयार करण्यासाठी वापरले जाते. 2. वने. उत्तर वने फळे, फुले, लाकूड, औषधे, रबर मिळवण्यासाठी व प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी उपयोगी पडतात. 3. प्राणी. उत्तर प्राणी वाहतूक, शेतीकाम तसेच दूध, मांस, अंडी, लोकर यासाठी उपयोगी पडतात. 4. खनिजे. उत्तर खनिजापासून धातू व रसायने मिळतात. त्यांचा उपयोग औषधे व इतर वस्तू तयार करण्यासाठी होतो. 5. जमीन. उत्तर जमीन शेती, बांधकाम, वनस्पती वाढवणे व राहण्यासाठी वापरली जाते. ब. पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. नैसर्गिक संसाधने: मृदा, शेती, हवा, श्वसन, पाणी, पिणे, खनिजे, धातू, वनस्पती, अन्न, जलस्रोत, मासळी, सूर्यप्रकाश, उष्णता, ऊर्जा. क. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे? उत्तर मृदा निर्मिती खडक, हवामान, सजीव घटक, उतार व कालावधी यावर अवलंबून असते. हे सर्व घटक मृदेची गुणवत्ता ठरवतात. 2. वनामधून कोणकोणती उत्पादने मिळतात? उत्तर वनामधून फळे, फुले, लाकूड, मध, डिंक व औषधे मिळतात. याशिवाय रबर व इतर उत्पादनेही मिळतात. 3. खनिजांचे उपयोग कोणते? उत्तर खनिजांपासून धातू व रसायने तयार होतात. त्यांचा उपयोग उद्योग, औषधे व वस्तू बनवण्यासाठी होतो. 4. जमिनीचा वापर कोणकोणत्या कामासाठी केला जातो? उत्तर जमिनीचा वापर शेती, बांधकाम व राहण्यासाठी केला जातो. तसेच व्यापार व नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठीही उपयोग होतो. 5. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? उत्तर नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत आणि त्यांचा अतिवापर होतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संवर्धन गरजेचे आहे.